नागपूरमधील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। नागपूरच्या अब्दुल्ला नावाच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। परीक्षा एका दिवसावर असताना या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत। यापूर्वी या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र मिळालेलं होतं आणि या विद्यार्थ्यानं नागपूर, वर्धा, भंडारा हे पर्याय निवडले होते। मात्र एनटीएनं या सर्व पर्यायांना केराची टोपली दाखवत त्याला थेट परदेशातील केंद्र दिलंय। या गोंधळानंतर पालकांनी तातडीनं एनटीएच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली। अधिकाऱ्यांनी आपली तांत्रिक चूक मान्य केली असून परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात आपण बोलत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, अगोदरच नीटच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ आपण पाहतोय आणि त्यात आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे नीटचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळालेला होता, नीट पेपरफुटी झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा फेरपरीक्षा घेण्याची जी आहे ती एनटीएला कसरत करावी लागत आहे आणि अशात आता नागपुरातील एका विद्यार्थ्याला थेट अबुधाबी, यूएईचं अबुधाबी हे परीक्षा केंद्र देण्यात आलेलं आहे। अब्दुल्ला नावाचा हा विद्यार्थी आहे आणि त्याने आपल्या अर्ध्यात केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा हे पर्याय निवडले होते। मात्र एनटीएने हे सर्व पर्यायांना केराची टोपली दाखवत त्याला थेट परदेशातील केंद्र दिलेले आहेत। त्यामुळे एनटीएचा जो कारभार आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यानंतर पालकांनी जे आहेत एनटीएकडे त्याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आज कदाचित त्याचं जे आहे त्याला पुन्हा तातडीने सुधारित प्रवेशपत्र देण्याची मागणी केलेली आहे आणि हेल्पलाईनवर तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारपर्यंत आज प्रवेशपत्र देण्यात येईल असं त्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे। मात्र हे तिकीट, हॉल आणि नवीन परीक्षा केंद्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक तणाव राहणार आहे, एवढं मात्र नक्की। श्रद्धा, अगदी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अगोदरच नीटच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि हे भलतंच परीक्षा केंद्र